शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी, कापूस सोयाबीन उत्पन्नात मिळणार आहे ते पैसे। तर नमस्कार मित्रांनो, आज आपण तुमच्यासाठी एक नवीन व्हिडिओ घेऊन आलेलो आहोत आणि या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की शेतकऱ्यासाठी एक खूप महत्त्वाची व आनंदाची बातमी आलेली आहे, ज्यामध्ये कापूस व सोयाबीन उत्पादनात आहेत त्यांच्या या तारखेपर्यंत अर्थसहाय्य वाटप होणार आहे असे सांगण्यात आलेले आहे। तर चला याबद्दल आपण विस्तार माहिती जाणून घेऊया। तर मित्रांनो, कापूस व सोयाबीन उत्पन्नात आहे त्यांना पुढील येणाऱ्या तारखेपर्यंत अर्थसहाय्य वाटप होणार आहे असं सांगण्यात आलेले आहे। तसेच मित्रांनो, जे शेतकरी आहेत त्यांना आता मोठा दिलासा देण्यामध्ये आलेले आहे। सन 2023चे एक खरीप हंगाम होते, त्यामध्ये ज्या कापूस आणि सोयाबीन उत्पन्नात होते, ज्या शेतकऱ्यांनी सोयाबीन आणि कापूस यांचे उत्पादन घेतले होते, अशा शेतकऱ्यांसाठी सरकारने 4,194 कोटी रुपयाचे अर्थसहाय्य मंजूर करण्यात आलेले आहे असे सांगण्यात आलेले आहे। तर चला त्याबद्दल विस्तार माहिती आपण या व्हिडिओच्या पुढच्या माध्यमातून घेऊया। मित्रांनो, आपण धनंजय मुंडे यांच्या अध्यक्षतेखालील एक आठवड्यात बैठक आयोजित करण्यात आलेली होती व त्यामध्ये त्यांनी असे सांगितले की कृषी विभागाने जे संचू आहेत, जसे की जयश्री भोजे व कृषी आयुक्त रवींद्र बेडवाडे आणि बिनवडे यांनी कृषी संचालक विजयकुमार आवटे यांच्या माहिती व तांत्रिक विभागाचे अधिकारी उपस्थित होते। त्यामध्ये त्यांनी गोष्टी सांगितल्या होत्या, ज्यांनी नुकसान भरपाई झालेली आहे ती लवकरात लवकर वाटप करण्यात येणार आहे। त्यासंबंधी धनंजय मुंडे यांनी असे देखील स्पष्ट केलेले आहे तर की कापूस आणि सोयाबीन उत्पादन शेतकऱ्यासाठी त्यांच्या क्षेत्रानुसार आर्थिक मदतही करण्यात येणार आहे व 0.2 हेक्टरपेक्षा जे कमी क्षेत्र आहे त्यांना सरकट 1,000 ते 2,000 रुपये देण्यात येणार आहेत। आतापर्यंत मित्रांनो, प्रत्येक हेक्टरी 5,000 रुपये घ्यायचे ठरलेले आहे। त्यासोबतच 30 ऑगस्ट 2024 या रोजी कार्यपद्धतीची घोषणा सुरू करण्यात आलेली आहे। त्यासोबत शेतकऱ्यासाठी हेक्टरी 5,000 रुपये अनुदान देण्याची घोषणा देखील धनंजय मुंडे यांनी केलेली आहे। मित्रांनो, आजचा व्हिडिओ कसा वाटला तुम्ही आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि नुकसान भरपाई वाटप 2024 याबद्दल संपूर्ण माहिती पाहिजे असेल तर अजून तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता आणि काय प्रॉब्लेम असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला कमेंट करून सांगू शकता।